नमस्कार. मी मनोहर पंडित. आजची कथा आहे फ्रिश पूर्वार्ध. आपण यापूर्वी जर फ्रिश ही कथा पाहिली किंवा ऐकली असेल, तर हा भाग आता अवश्य बघा. जर आपण फ्रिश ही कथा पाहिली किंवा ऐकली नसेल, तर आधी ती बघा. त्यानंतर फ्रिश पूर्वार्ध हा भाग पहा, म्हणजे आपल्याला गोष्टीची पूर्ण कल्पना येईल. तर सुरू करूया फ्रिश पूर्वार्ध. रविवार सकाळचे साधारण 9:30 वाजले असावेत. पोर्वोरिम पोलीस स्टेशनमध्ये तसा शुकशुकाट होता. बाहेर काहीतरी गोंधळ सुरू झाला. तो काय आहे हे पाहायला इन्स्पेक्टर राणे त्यांच्या कॅबिनमधून बाहेर आले. हॉलमध्ये डावीकडच्या टेबलवर सब इन्स्पेक्टर पाटीलबाई नेहमीप्रमाणे त्यांचा कटलेट पावचा ब्रेकफास्ट करत बसल्या होत्या. उजवीकडे हवालदार दळवी आणि देसाई काहीतरी रिपोर्ट तयार करत होते. हॉलच्या बाहेर असलेल्या व्हरांड्याच्या शेवटच्या खोलीत FIR नोंदवण्यासाठी सब इन्स्पेक्टर ठाकूर आणि 2 हवालदार बसले होते. तिथे काय गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी PI राण्यांनी तिकडे मोर्चा वळवला. 4-5 सुशिक्षित मंडळी तिथे SI ठाकूर सोबत वाद घालत होती. काय भानगड आहे रे? असं राण्यांनी जरा चढ्या आवाजात विचारलं. तशी सर्व मंडळी दचकून राण्यांच्याकडे पाहायला लागली. तसं खास काय नाही सर, खुर्चीतून उठता उठता SI ठाकूर म्हणाले. ही मंडळी गोल्डन एव्हेन्यूमध्ये राहणारी आहेत आणि त्यांची तक्रार आहे की एका रिकाम्या फ्लॅटमधून घाण वास येतोय, म्हणून पोलिसांनी येऊन चौकशी करावी. साहेब, त्या ग्रुपमधील एक गृहस्थ राण्यांना म्हणाले, आमच्या सोसायटीत एक फ्लॅट गेल्या 3 महिन्यापासून रिकामा आहे, पण गेल्या 2-3 दिवसापासून त्या फ्लॅटमधून घाण वास येतो आहे. मी सोसायटीचा सेक्रेटरी, माझं नाव देशमुख. आपण जर कोणाला तिथे पाठवलं तर फ्लॅट उघडून काय भानगड आहे हे पाहता येईल. राण्यांनी देशमुखांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, फ्लॅटचा मालक कोण आहे? त्याला कळवलं का? कळवलं असेल तर तो का नाही आला? आणि किल्ली कोणाकडे आहे? देशमुख म्हणाले, हा फ्लॅट 3 महिन्यापूर्वीच लीना मेंडोन्सानं डग्लसच्या मदतीनं एका PR सिंग नावाच्या व्यक्तीला विकला. ते इंग्लंडमध्ये असतात. डग्लस कोण? राण्यांनी विचारलं. लीनाचा बॉयफ्रेंड डग्लस ब्रॅगांझा. तो पोर्तुगालला मायग्रेट झाला आहे आणि लीना पण तिथेच जाणार होती. फ्लॅटची किल्ली वॉचमनकडे आहे. का? पाटीलबाई मध्येच बोलल्या. कारण फ्लॅट विकून ॲग्रीमेंट झाल्यावर सिंग यांना तातडीनं इंग्लंडला परत जावं लागलं. लीनाला पोर्तुगालला जायला 1 आठवडा होता. लीनाचं फ्रीज, AC, वॉशिंग मशीन आणि एक सोफा कम बेड हे सामान नवीन मालकानं ठेवून घेतलं. बाकी सर्व सामान लीनानं विकलं. सिंग यांनी लीनाला तिथे 1 आठवडा राहण्याची परवानगी दिली आणि जाताना किल्ली वॉचमनकडे ठेवायला सांगितली. म्हणून किल्ली वॉचमनकडे आहे. आपण आलात किंवा कोणाला पाठवलं तर फार बरं होईल सर, कारण आता येणारा वास असह्य होतोय. ठीक आहे, म्हणत पाटील राणेबाईंकडे गेले आणि म्हणाले की तुमचा पाव कटलेट खाऊन झाला असेल तर चला, आपल्याला गोल्डन एव्हेन्यूत जायचं आहे. हो सर, झालंच माझं, असं म्हणत पाटीलबाईंनी पाव कटलेट बांधून आणलेल्या कागदाला हात पुसले, डोक्यावर कॅप चढवली आणि राण्यांच्या पाठोपाठ जीपकडे निघाल्या. सोसायटीच्या मंडळींची गाडी पुढे आणि जीप मागे अशी ती वरात गोल्डन एव्हेन्यूमध्ये येऊन पोचली. PI राणे, SI पाटीलबाई आणि 2 हवालदार देसाई आणि दळवी हे गाडीतून बाहेर आले. तोपर्यंत देशमुखांनी गाडी पार्क केली आणि पोलिसांना फ्लॅट दाखवायला सोबत केली. सर, 5व्या माळ्यावर पेंट हाऊस आहे, तोच लीनाचा फ्लॅट. आपण लिफ्टनं जाऊया. लीनाच्या फ्लॅटच्या बाहेर सर्व मंडळी आली. पाटीलबाई, जरा खिडकीतून बघा कोणी आतमध्ये आहे का? राण्यांनी सूचना केली. नाही सर,
खिडकी बंद आहे, दरवाजा पण लॉक आहे. देशमुख राण्यांना म्हणाले. वॉचमनला किल्ली घेऊन बोलवा. राण्यांनी देशमुखांना पिटाळलं. देशमुख सोबत वॉचमन किल्ली घेऊन आला. वॉचमननं दार उघडलं. दार उघडताच उग्र वास आला. नकळत सर्वांनी रुमाल नाकाला लावला. एक एक खोली तपासली पण काहीच दिसलं नाही. तपास करत करत पाटीलबाई किचनमध्ये आल्या. सर, काय प्रशस्त किचन आहे हो. नाकावरील रुमाल जरासा बाजूला करत पाटीलबाई राण्यांना म्हणाल्या. वास कुठून येतोय ते बघा. तुम्हा बायकांचं लक्ष शेवटी किचनकडेच जाणार म्हणा. राण्यांनी टोमणा मारला. वासाची आत्तापर्यंत जरा सवय झाली होती. किचनमध्ये वास जास्त उग्र होता. पूर्ण किचन धुंडाळलं पण वास येईल असं काहीच दिसत नव्हतं. पाटीलबाई, जरा फ्रीज उघडून बघा. काहीतरी ठेवलं असेल त्याचा वास येत असेल, राणे म्हणाले. पाटीलबाईंनी फ्रीजचं दार ओढलं पण ते लॉक होतं. सर, फ्रीज लॉक आहे, पाटीलबाईंनी राण्यांना सांगितलं. राण्यांनी फ्रीजकडे पाहिलं. पाटीलबाई, किल्ली लॉकमध्येच लटकते आहे, जरा नीट बघा. पाटीलबाईंनी फ्रीज अनलॉक केला. दार उघडलं तसा उग्र वास आला आणि पाटीलबाई किंचाळल्या. राणे आणि इतर मंडळी फ्रीजकडे धावली. पाटीलबाईंची बोबडीच वळाली होती. डोळे विस्फारले होते. त्या चक्कर येऊन खाली पडणार इतक्यात राण्यांनी त्यांना सावरलं. फ्रीजमध्ये जे होतं ते पाहून सर्व हादरले. फ्रीजमध्ये पाय दुमडून बसलेल्या एका बाईचे डिकॉम्पोज झालेले प्रेत होते आणि तो वास त्या सडलेल्या प्रेताचा होता. अरे, ही तर लीना, देशमुख ओरडले. इतरांनी पण डोकावून पाहिलं आणि देशमुखांना दुजोरा दिला. राण्यांनी सर्वांना परत एकदा विचारून खात्री करून घेतली आणि पाटीलबाईंना पंचनामा करायला सांगितलं. सोबत आलेल्या स्टाफला ॲम्ब्युलन्स, फोटोग्राफर, पोस्टमॉर्टम, फॉरेन्सिक वगैरे सूचना देऊन राणे पोलीस स्टेशनला परतले. TV आणि मीडियामध्ये या बातमीवर चर्चा सुरू होती. 2 दिवस असेच गेले. पोलीस स्टेशनात पाटीलबाई नेहमीप्रमाणे कटलेट पाव खात बसल्या होत्या. राणे चहा पित होते. हवालदारानं बंद पाकिटातला PM रिपोर्ट राण्यांना आणून दिला. चहाचा कप संपवत राण्यांनी पाकिट उघडलं आणि रिपोर्ट हाती घेतला. महत्त्वाचं म्हणजे रिपोर्टमध्ये लीना 3 महिन्यांची प्रेग्नंट होती असं लिहिलं होतं. वाचून झाल्यावर त्यांनी पाटीलबाईंना बोलावलं आणि रिपोर्ट वाचायला दिला. सर, लीना प्रेग्नंट होती. बाकी खास तर काहीच नाही सर. ॲनोक्सिया, हायपोऑक्सिया इतकंच कारण दिलं आहे. शरीरावर जखमा वगैरे काहीच नाही आणि मुख्य म्हणजे मृत्यूची वेळ दिलीच नाही. विसरले का डॉक्टर? फोन करा त्यांना, राणे म्हणाले. पाटीलबाईंनी फोन लावला. डॉक्टर, तुम्ही मृत्यूची वेळ नाही दिली. पाटीलबाई, डॉक्टर म्हणाले. अहो, ते सांगता येत नाही कारण बॉडी फ्रीजमध्ये होती आणि तीच खरी अडचण आहे. बॉडी बाहेर असती तर काहीतरी निकष लावता आला असता, पण ही बॉडी तर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यासारखी होती, म्हणून वेळ सांगणं कठीण आहे. इतर काही माहिती हवी असेल तर कळवा, मी शक्य ती मदत करीन, असं म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. पाटीलबाई, कामाला लागा. मोबाईल जप्त केला आहे तो तपासा, कॉल रेकॉर्ड मागवा, बँकेचे खाते तपासा, काय व्यवहार झाले ते बघा, शेजारी पाजारी चौकशी करा, वॉचमनला उचला, त्याची कुंडली तपासा, नवीन घरमालकाशी संपर्क साधा, लीनाचा प्रियकर पोर्तुगालला गेला आहे त्याची माहिती काढा. चला, कामाला लागा. कठीण काम दिसतंय. सर, लीनाला शेवटचं कोणी पाहिलं ते तपासायला हवं, म्हणजे कल्पना येईल की ती कधीपासून गायब झाली किंवा मेली, नाहीतर मारली गेली. तुम्हाला काय वाटतं सर? ॲक्सिडेंट किंवा प्रँक असावा की कोणी मारून तिला फ्रीजमध्ये ठेवलं असावं? पाटीलबाई, मृत्यू गळा दाबून झाला नाही, शरीरावर जखमा नाहीत. एकच कारण आहे, ऑक्सिजनची कमतरता आणि शरीर थंड पडणं. म्हणजे लीना फ्रीजमध्ये आपणून बसली असेल किंवा तिला तसे करायला कोणीतरी भाग पाडले असेल
किंवा कोणीतरी तिला जिवंतपणे तिथे डंप केले असेल आणि हेच आपल्याला शोधावं लागेल. राण्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. सर, फ्रीज लॉक होतं. म्हणजे कोणीतरी लॉक केलं. मुद्दामून केलं की नकळत झालं माहीत नाही. हे पण कळायला हवं. पाटीलबाईंनी तर्क लावला. म्हणून लीनाला सर्वात शेवटी कोण भेटलं हे शोधायला हवं. पाटीलबाईंनी चौकशी चालू केली. शेजाऱ्या-पाजाऱ्यांना फारसं काही माहीत नव्हतं. फ्लॅट विकला, सामान शिफ्ट झालं. घरी येणारे फारसे कोणी नव्हते. एका हॉटेलात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची इतकंच माहीत झालं. वर्षभरापूर्वी तिनं नोकरी सोडली होती. हॉटेलात चौकशी केली तर आणखीन काही माहिती मिळाली. सोबत काम केलेल्यांनी सांगितलं की तिथेच डग्लसची आणि तिची भेट झाली. तो मूळचा गोव्याचा, पण मुंबईला राहायचा. एका प्रख्यात कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह होता. दिसायला आकर्षक आणि स्ट्रीट स्मार्ट होता. उंचीला जास्त नव्हता, जवळपास लीनाच्याच उंचीचा. शरीरयष्टीनं किरकोळ होता, लीनासारखाच. गोव्याला आला की लीना कामाला होती त्याच हॉटेलात राहायचा. दोघांच्या भेटी वाढत गेल्या. ते प्रेमात पडले आणि एकत्र राहू लागले. लीनाचे कोणी नातेवाईक नव्हते. ती 17-18 वर्षाची असताना तिचे आईवडील एका ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि ती एका प्रशस्त वास्तूची मालकीण झाली. त्याच जागेवर डग्लसनं सुचवलेल्या एका मुंबईच्या बिल्डरला रिडेव्हलपमेंटसाठी ती जागा दिली. त्याच बिल्डिंगमध्ये तिला पेंट हाऊस दिलं आणि पैसे पण मिळाले. वर्षभरापूर्वी डग्लस पोर्तुगालला मायग्रेट झाला. त्या दरम्यान 2-3दा गोव्याला येऊन गेला. लीना लग्नासाठी त्याच्या मागे लागली, पण त्याने लीनाला गोव्याची प्रॉपर्टी विकून पोर्तुगालला शिफ्ट व्हायचा आग्रह केला. 4 महिन्यापूर्वी दोघांनी लग्नाच्या आणाभागा घेतल्या. सर्व काही विकून गोवा सोडायचं ठरवलं. फ्लॅटचा सौदा झाला. लीनाच्या मायग्रेशनचे पेपर तयार झाले आणि आता त्याने पोर्तुगालमध्येच भेटू म्हणून लीनाचा निरोप घेतला. पाटीलबाईंनी राण्यांना सर्व माहिती दिली. व्हेरी गुड पाटीलबाई म्हणत त्यांची तारीफ करत विचारलं, कुठे मिळाली इतकी माहिती? सर, मोबाईल कॉल रेकॉर्ड, लीनाची डायरी आणि आपली खबरी. आता इमिग्रेशनमधून डग्लसची ट्रॅव्हल हिस्ट्री मागवली आहे आणि बँक रेकॉर्ड चेक करायचे आहेत. फ्लॅट विकून मिळालेल्या पैशाचं काय केलं ते पाहायचं आहे. पाटीलबाईंनी एका दमात राण्यांना अपडेट दिला. सोसायटीच्या वॉचमनला राण्यांनी चौकशीसाठी बोलावलं. तो बाहेर एका बाकावरती वाट पाहत बसला होता. पाटीलबाई गेल्यावर राण्यांनी वॉचमनला बोलावलं आणि चौकशी सुरू केली. काय नाव तुझं? रामप्रसाद वल्द रामसहाय तिवारी, वय 35, मूळगाव वाराणसी, थाना गोदवलिया. सोसायटीमध्ये कधीपासून काम करतोयस? सोसायटी सुरू झाली तेव्हापासून सर, साधारण 2 वर्ष झाली. लीना मॅडमला ओळखतो का? हो सर, त्या मालकीण होत्या. जागा त्यांची होती आणि त्या पेंट हाऊसमध्ये राहायच्या. कोण कोण यायचं त्यांच्याकडं? खास कोणी नाही सर, पण डग्लस साहेब यायचे. पहिले महिन्यातून 2-3 वेळा यायचे, पण ते पोर्तुगालला गेल्यानंतर दर 2-3 महिन्यांनी एकदा यायचे. शेवटचे केव्हा आले होते? राण्यांचा प्रश्न. सर, 3 महिना झाला असेल. जुली मॅडमने घर विकला त्यावेळी ते इथंच होते. त्या दिवशी रात्री ते पोर्तुगालला परत गेले. ते गेले त्या दिवशी काय झालं सर्व सांग. सर, तो रविवार होता. सकाळी दोघं चर्चला गेले होते. दुपारी 3 वाजता ते परतले. थोडा पाऊस पडत होता. दोघांनी एकसारखेच कपडे घातले होते. हुडी घातली होती, खाली जीन्स होती. साहेब, मी फक्त जोड्यावरून ओळखू शकलो की साहेब कोण आणि मॅडम कोण. दोघं इतके सारखे वाटत होते. पुढे बोल. ते दोघं लेफ्टनं वर गेले. साहेब रात्री पोर्तुगालला परत जाणार होते. रात्री 8 वाजता कॅब आली. कॅबचा नंबर आहे का? हो सर, ॲपमध्ये असेल, मी गेल्यावर पाठवतो. कॅब आल्यावर साहेब बॅग घेऊन खाली आले. सकाळच्याच कपड्यात होते. बॅग डिक्कीत ठेवून गाडीत बसले. त्याने मला बोलावलं. एक फेणीची बाटली, एक दारूची अर्धी संपलेली बाटली आणि 500 रुपये टिप म्हणून दिली. साहेबांनी, मॅडम येणार आहेत म्हणून कॅब थोडी मागे घे
असं ड्रायव्हरला सांगितलं. तिथे अंधार होता. मी बाटली ठेवायला माझ्या रूममध्ये गेलो. मला परत यायला 8-10 मिनटं लागली. मी रूममध्ये असताना मला मॅडमचा मेसेज आला की त्यांच्या फ्लोअरवर अंधार आहे, पॅसेजचा बल्ब फ्यूज आहे आणि तो दुरुस्त कर. तो शेवटचाच मेसेज. त्यानंतर काय फोन नाही आणि मेसेज पण नाही सर. मेसेज आहे की डिलीट केला? आहे ना सर, दाखवतो. वॉचमननं राणेंना मेसेज दाखवला. ठीक आहे, मला फॉरवर्ड कर, राणे म्हणाले. वॉचमन पुढे म्हणाला, मी परतलो तेव्हा हुडी घातलेल्या मॅडम धावत येऊन गाडीत बसताना दिसल्या. एक्झिट गेटमधून कॅब गेली. त्यानंतर मॅडम परत आल्याच नाही. देवाशपथ सांगतो साहेब, मी खरं ते सर्व सांगितलं. ठीक आहे, मला सांगितलं ते पाटील मॅडमला सांग, स्टेटमेंट दे आणि जा. जरूर पडली तर परत बोलवीन. पणजीच्या बाहेर कुठं जायचं नाही. राण्यांनी वॉचमनला जायची परवानगी दिली आणि पाटीलबाईंना बोलवून त्या दिवशीचे CCTV फुटेज चेक करायला सांगितले. हो सर, करते. पण सर, आता बॉडीचं काय करायचं? मॉर्गमध्ये किती दिवस ठेवायचं? डग्लसला कळवू का? कोणी त्याला कळवलं असेल याची शक्यता कमी आहे. लीनाच्या मोबाईलमध्ये त्याचा नंबर आहे. तो आला तर आपल्याला तपासात पण मदत होईल. तपासात कधीतरी आपल्याला त्याची मदत लागेल आणि मग फॉरेन मिनिस्ट्रीकडून त्याला भारतात आणायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. मी त्याला फोन करते, जरा इमोशनल ब्लॅकमेल करते. तो येईलसुद्धा. बॉडीचं क्रिमेशन होईल आणि आपला तपाससुद्धा होईल. पाटीलबाईंच्या बोलण्यात दम होता. राण्यांनी परवानगी दिली आणि 2च दिवसात डग्लस पोलीस स्टेशनला हजर झाला. लीनाच्या जाण्यानं तो हादरला होता. त्याच्यावर जणू काही आभाळ कोसळलं होतं. लीनाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. पण पाटीलबाईंना त्यांची पोलिसी नजर वेगळंच काहीतरी संकेत देत होती. त्याने त्याला धीर दिला आणि दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला यायला सांगितलं आणि निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी 9 वाजता पाटीलबाई त्यांच्या जागेवर बसल्या. समोरच लीनाचे बँक स्टेटमेंट पडले होते. तिच्या खात्यात 2 कोटीपेक्षा थोडे जास्त पैसे होते. ते खाते डग्लससोबतचे जॉईंट अकाउंटचे खाते होते. 10 वाजायला आले तरी डग्लस आला नाही. पाटीलबाईंनी लीनाचा मोबाईल हाती घेतला आणि तितक्यात त्या फोनवर मेसेज आला की तिच्या खात्यातले 2 कोटी रुपये ट्रान्स्फर झाले आहेत. पाटीलबाईंनी ताबडतोब बँकेला फोन केला आणि चौकशी केली तर त्यांना सांगण्यात आलं की LRS अंतर्गत ते पैसे डग्लसने त्यांच्या पोर्तुगालच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले. पाटीलबाईंनी लगेच राण्यांना फोन करून ही माहिती दिली आणि ताबडतोब बँकेत जाऊन ही ट्रान्सफर थांबवण्याची विनंती केली. त्यांनी डग्लसला फोन केला, पण फोन बंद होता. याचा अर्थ डग्लसच्या मनात काहीतरी काळबरं होतं. त्यांनी एअरलाईन्सला फोन करून डग्लसचे फ्लाईट डिटेल्स घेतले. तेव्हा त्यांना समजलं की डग्लस आज रात्रीच मुंबईहून पोर्तुगालला परत जाणार आहे. याचा अर्थ असा होता की डग्लस पोलीस स्टेशनला न येता मुंबईकडे रवाना झाला आहे. बँकेला व्यवहार रद्द करण्याचा आदेश देऊन राणे पोलीस स्टेशनला परतले. पाटीलबाईंनी त्यांच्यासमोर डग्लसचे फ्लाईट डिटेल्स ठेवले. राण्यांना डग्लसबाबत थोडी शंका होतीच. वॉचमनसोबत बोलताना त्यांना तसं जाणवलं आणि ते त्या दृष्टीनं तपास करतच होते. राण्यांनी ताबडतोब लुकआउट नोटीस काढली आणि इमिग्रेशनला तसं कळवलं. पाटीलबाई, जरा ते CCTV फुटेज घ्या बरं, राणे म्हणाले. पाटीलबाईंनी लॅपटॉपवर राण्यांना फुटेज दाखवलं. फुटेज पाहताना राण्यांचे डोळे चमकले. केस सॉल्व्ड म्हणत त्यांनी टेबलावर बुक्की मारली. लॅपटॉप बंद केला. काय झालं सर? मर्डर आहे का? आणि खुनी कोण? पाटीलबाईंनी उत्सुकतेने विचारलं. मुंबई पोलिसांना फोन लावा आणि डग्लसला उचला, राण्यांनी फरमावलं. सर, पण तुम्हाला का वाटतंय डग्लस खुनी आहे? पाटीलबाईंचा प्रश्न.
जरा धीर धरा मॅडम, सगळं रहस्य डग्लसच उघडेल. तुम्ही निघा मुंबईला आणि ट्रान्झिट रिमांडवरून त्याला घेऊन या. सगळा खुलासा होईल, राणे म्हणाले. 2 दिवसानंतर इंटरोगेशन रूममध्ये एका लोखंडी फोल्डिंग चेअरवर बसलेल्या डग्लससमोर राणे उभे होते. हातातल्या केनच्या एका टोकानं त्याची हनवटी उंचावत प्रेमानं म्हणाले, डग्लसराव, इमिग्रेशनमध्ये तमाशा केला तेवढा पुरे झाला. आज शनिवार, उद्या रविवार, म्हणजे पोर्तुगीज एम्बॅसीमधून कोणी येणार नाही. त्यापूर्वी सर्व खरं खरं सांगायचं. टायर, बर्फाची लादी तयार आहे. खोटं बोलला तर पहिले उलटा टांगून फोडून काढीन. आणि नंतर सर 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 राण्यांना मध्येच थांबवत डग्लस म्हणाला, नाही सर, मी नाही मारलं लीनाला. ती पोर्तुगालला येणार होती. आम्ही लग्न करणार होतो. माझं तिच्यावर प्रेम होतं साहेब. मी नाही मारलं साहेब तिला. खरं सांगतो, विश्वास ठेवा. ती गेल्यावर मी तिचे पैसे पोर्तुगालला ट्रान्सफर केले. हाच गुन्हा झाला साहेब. आणि तसंही तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल केलं आहे. तर मला सोडा साहेब, चूक झाली, कबूल करतो. परत कधी भारतात येणार नाही साहेब. पण मला सोडा साहेब आता. राण्यांनी केन हनवटी खालून काढून डग्लसच्या दंडावर चपासप 3-4 वार केले. मारू नका साहेब, डग्लस काकुळतेनं म्हणाला. डग्लस, अरे मारलं कुठे? हे तर ट्रेलरसुद्धा नाही. यानंतर ट्रेलर, मग पिक्चर, असं म्हणत दुसऱ्या दंडावर पण 3-4 वार झाले. राईट लेफ्ट बॅलन्स करतोय डग्लस. चला, ट्रेलर सुरू करायचं का? राणे म्हणाले. पाया पडतो सर, मी काहीच केलं नाही हो, डग्लस रडत रडत म्हणाला. पाटीलबाई, याला जरा उलटा टांगायची व्यवस्था करा. तोपर्यंत मी जेवण करून येतो. जोर आला पाहिजे ना डग्लस साहेबांचा पाहुणचार करायला, असं म्हणत राणे इंटरॉगेशन रूमच्या बाहेर आले आणि पाटीलबाई आत आल्या. डग्लस, खरं सांगू का? गुन्हा कबूल कर. बघ, सगळे पुरावे तुझ्या विरुद्ध आहे. CCTV फुटेज, कॅब ड्रायव्हर, वॉचमन, असे बरेच पुरावे आहेत. कोर्टात तुझी सुटका होणार नाही. वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतील. निकाल लवकर लागणार नाही. कितीतरी वर्ष जेलमध्ये पडला राहशील. तुला बेलवर सोडवणारं कोणी नाही. तू हाय प्रोफाईल गुन्हेगार नाही, म्हणून एम्बॅसी पण लक्ष देणार नाही. मार खाऊन गुन्हा कबूल करण्यापेक्षा आत्ताच कबूल कर. राणेसाहेब चार्जशीटमध्ये काहीतरी ॲडजस्टमेंट करतील, शिक्षा कमी होईल. विचार कर. तोपर्यंत मी तुला टांगायची व्यवस्था करते. डग्लस बसल्या जागीच थरथरत होता. तो पूर्णपणे अडकला आहे याची त्याला खात्री झाली. शरण जाण्याशिवाय, गुन्हा कबूल करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही हे त्याच्या लक्षात आलं. लंच नंतर राणे परत आले. डग्लस तसाच बसून होता. राणांना पाहिल्यावर तो दचकला. पाटीलबाई, याला टांगलं नाही का? राणे ओरडले. सर, तो गुन्हा कबूल करतोय म्हणाला. आता पालटला तर 5च मिनिटात लटकवते. पाटीलबाई म्हणाल्या. काय रे, खरं सांगणार ना? जरा कुठे झोल केला तर तू आहेस आणि मी. पाटीलबाई, कॅमेरा लावा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. राण्यांनी हुकूम सोडला. कन्फेशन स्टेटमेंटची तयारी झाली. मॅजिस्ट्रेटला पण बोलावण्यात आलं. आणाभाका झाल्या. देवाची शपथ झाली. कोणताही दबाव नाही याची ग्वाही देण्यात आली आणि डग्लस बोलायला लागला. डग्लसनं त्याची सर्व माहिती दिली आणि तो 1 वर्षापूर्वी पोर्तुगालला मायग्रेट झाल्याचे सांगितले. मग तो मुद्द्यावर आला. तो म्हणाला की लीना आणि तो 5 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याने लीनाला तिचे वडिलोपार्जित घर रिडेव्हलपमेंटमध्ये काढायला लावले. तिला पेंट हाऊस आणि काही पैसे मिळाले. वर्षभरापूर्वी तो पोर्तुगालला गेल्यावर दर 2-3 महिन्यांनी तो लीनाला भेटायला यायचा. पोर्तुगालला गेल्यावर तो एका गोऱ्या मुलीच्या प्रेमात पडला आणि तिथून प्रॉब्लेम सुरू झाला. लीना लग्नासाठी मागे लागली होती. दुसरी गर्लफ्रेंड रिलेशनशिपमध्ये होती आणि यात भर म्हणजे लीना प्रेग्नंट झाली. मग तिचा काटा काढायचा डग्लसनं ठरवलं. डग्लस सांगत होता, सर, मी गोव्याला आलो त्या रविवारी आम्ही चर्चमध्ये गेलो. पाऊस पडत होता म्हणून आम्ही दोघांनी हुडी घातली.
त्या रात्री मी परत जाणार होतो. लीनाचा फ्लॅट विकला होता, सामान विकलं होतं, तिकीट बुक झालं होतं आणि पुढच्या आठवड्यात ती मला जॉइन करणार होती. लीनाचा कसंही करून त्या दिवशी बंदोबस्त करायचा होता. लीनाला व्हिस्की झेपायची नाही, म्हणून मी व्हिस्कीची बाटली घेतली. घरी आल्यावर आम्ही दोघं प्यायलो. ती नाही म्हणत होती. प्रेग्नन्सीचं कारण देत होती. पण तिला या फ्लॅटमधलं हे शेवटचे ड्रिंक म्हणून प्यायला भाग पाडलं. तिला भरपूर पाजली. संध्याकाळ व्हायला आली. मी लिफ्ट समोरच्या पॅसेजमध्ये आलो. तिथला बल्ब काढला. त्यात औषधाच्या स्ट्रिपची ॲल्युमिनियम फॉईल टाकली आणि परत बल्ब लावला. अंधार झाल्यावर दिवे लागले तसा फॉईलमुळे बल्ब शॉर्ट झाला आणि आमच्या फ्लोअरवरचा MCB ट्रिप झाला. फ्लॅटमध्ये अंधार, AC बंद, पंखे बंद, पाण्याचा प्रेशर पंप बंद. उकाड्यानं लीनाचा जीव हैराण. पण लीना फ्रीजमध्ये गेली कशी? राण्यांनी विचारलं. सांगतो साहेब, डग्लस पुढे म्हणाला. व्हिस्की आणि गरमी यामुळे लीना जवळपास बेशुद्धच झाली होती. मी फ्रीजमधले ट्रे काढले, ते माळ्यावर टाकले. तिला फ्रीजमध्ये पाय दुमडून बसायला सांगितलं. फ्रीजचं दार बंद केलं. मग मी पॅसेजमधला बल्ब काढून फेकला. ट्रिप झालेलं MCB ऑन केलं. फ्रीज परत चालू झाला. फ्रीज कन्व्हर्टेबल होता. त्याचे सेटिंग बदलले. आता त्याला फ्रीजरमध्ये कन्व्हर्ट केला. लीनाचा सोबत बंदोबस्त तर झाला होता. आता मला फुल प्रूफ एस्केप करायचा होता. लीना माझ्यासोबत आली हे दाखवायचं होतं. मी वॉचमनला बोलावलं. त्याला माझ्याजवळ असलेली फ्लॅटची किल्ली दिली आणि दुसरी किल्ली लीना मॅडम जातील तेव्हा देतील असं सांगितलं. 8 वाजता माझी कॅब येईल. मॅडम मला सोडायला येतील तेव्हा तेव्हा मला भेट, टिप देईन, मी म्हटलं. वॉचमन गेल्यावर मी लीनाच्या मोबाईलवर पॅसेज बल्ब फ्यूज अंधार आहे, चेंज कर असा मेसेज वॉचमनसाठी टाईप करून ठेवला. तो ड्राफ्ट म्हणून सेव्ह झाला. 8 वाजता कॅब आली. मी बॅग घेऊन खाली गेलो. CCTVत रेकॉर्ड व्हावे म्हणून कॅब जरा पुढे बोलवली आणि ड्रायव्हरच्या मागचे दार उघडून गाडीत बसलो. वॉचमनला बोलावलं. त्याला पैसे, फेणीची बाटली आणि उरलेली व्हिस्कीची बाटली दिली. मॅडम कुठं आहे असं त्याने विचारलं. ती येते आहे मी म्हणालो आणि कॅब थोडी मागे घ्यायला ड्रायव्हरला सांगितलं. वॉचमन जसा त्याच्या रूममध्ये बाटली ठेवायला गेला तसा मी डावीकडच्या दारातून बाहेर पडलो. CCTVची रेंज नव्हती. तिथून मी धावत लिफ्टकडे आलो. लिफ्टनं फ्लॅटपर्यंत आलो. सगळीकडे काळोख होता. CCTVत काहीच दिसणार नव्हता. लीनाकडे असलेली किल्ली माझ्याकडेच होती. त्यानं दार उघडलं. लीनाच्या मोबाईलवर वॉचमनसाठी टाईप केलेला मेसेज सेंड केला. ती जिवंत असल्याचा तो पुरावा झाला. एकदा फ्रीजचं दार उघडून आतमध्ये डोकावून पाहिलं. लीना शांत बसली होती. फ्रीज बंद केलं आणि लॉक केलं. साहेब, तिथंच मी माती खाल्ली. फ्रीज लॉक केला नसता तर तपासाला वेगळी दिशा मिळाली असती. असो, मी होडी घातली, बाहेर पडलो आणि लीना चालते तशा चालीनं घाईघाईनं गाडीत येऊन बसलो. ते वॉचमननं पाहिलं आणि मी निर्धास्त झालो. 2-3 महिने लाईट बिल भरले नाही तर लाईन कट होईल, तोपर्यंत फ्रीज व्यवस्थित चालेल म्हणून मी निर्धास्त होतो. मी पोचल्यावर लीनाला मेसेज पण केला, रीच सेफ. मला वाटलं तिच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपेल, पण तसं झालं नाही. मला खात्री होती मी पकडला जाणार नाही. पण मनी ट्रान्सफर आणि एकाच एअरलाईन्सचे तिकीट यांनी घोळ केला साहेब. LRSच्या फॉर्मवर सही लागते म्हणून मला यावं लागलं. नाहीतर मी आलोसुद्धा नसतो आणि पकडला गेलो नसतो. डग्लसचे कन्फेशन संपले. बाहेर आल्यावर पाटीलबाईंनी विचारलं, सर, तुम्हाला कशी शंका आली? मॅडम, 2 गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे CCTV फुटेज नीट बघा. लीनाच्या चालीनं होडी घातलेल्या व्यक्तीचे जोडे, ते बूट होते, लेडीज शूज किंवा सँडल नव्हते. आणि लीनाचा मोबाईल साधारण 10 दिवसानंतर बंद झाला. त्या दरम्यान डग्लस पोहोचल्याचा एक मेसेज सोडला तर त्यांच्यात काहीच कम्युनिकेशन नव्हते.
शिवाय लॉक केलेले फ्रीज आणि फंड ट्रान्सफर. सर, तुम्ही ग्रेट आहात. असं का? मग इस खुशी में एक एक वडापाव होऊ द्या. धन्यवाद.